नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी मुगाच्या सा मुगाच्या सालीची डाळ घेतली होती. ही कुकरला लावून घेतली, मस्तपैकी शिजवून घेतली. इथं शेवग्याच्या शेंगा आहेत. मुगाच्या डाळीची साल असते ना, त्याच्यासकट ही डाळ मी शिजवून घेतली आहे. हे बघा, या पद्धतीने. त्यासाठी शेवग्याच्या शेंगा पण घेतल्यात. पातेलं ठेवलं आहे गरम करायला, त्यात तेल घातले. शेवग्याच्या शेंगाचे खूप फायदे, म्हणजे भरपूर शरीराला आपले फायदे आहेत. 12ही महिने शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या तरी चालतात. इतका फायदा आहे त्याचा की रोगप्रतिकारक शक्ती भरपूर वाढवते. शेंगामध्ये भरपूर कॅल्शियम पण आहे, प्रोटीन पण आहे, आणि गरम आहेत शेंगा त्या, म्हणून थंडीत महाग असतात. उन्हाळ्यात भरपूर झाडाला येतात त्या शेंगा, तेव्हा स्वस्त असतात, पण थंडीत भरपूर ते चव लागतात. जिरे मोहरी घातले. शेवग्याच्या पानांची भाजी पण खूप छान लागते. औषधी आहे ती. सांधेदुखीला खूपच छान त्याचा पाला कमरेला बांधतात गरम करून. खूप त्याचा उपयोग होतो. लसूण घातलाय. शेवग्याच्या शेंगाची भाजी पण खावावी, असे खूप फायदे शेवग्याच्या शेंगांचे. मसाला घालूनही करतात. मस्तपैकी भाकरी कुस्करून खाल्ली तरी पण खूप छान लागते. टोमॅटो घातलाय. मस्तपैकी टोमॅटो शिजू द्यायचा, म्हणजे तो टोमॅटो छान हे झाला आहे आपला. शेवग्याच्या शेंगाचे खूप फायदे आहेत. खाल्ले तर आपण ती आमटी किंवा मसालाही तुम्ही घालून करू शकता. चटणी घातली. हलवून घ्यायचं छान. अशी शेवग्याची शेंग खूपच उपयुक्त आहे आपल्या शरीराला. ह्या शेंगा मी घातल्यात. कोणी उकडूनही घेतं, शेंगा शिजवून घेतं. मी नाही घालत तसं, मी असेच कच्च्याच घालते. त्याचा अर्क त्यात उतरला पाहिजे, रस उतरला पाहिजे ना डाळीत, त्यामुळं मी असं घालते. तुम्ही एकदा करून बघा, मला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये. मुगाच्या सालीची डाळ घेतली आहे मी. ती चवीला असते डाळ. सालीसकट आपल्या पोटात जाते ती डाळ. आणि तुरीची डाळ आणि मसुराची डाळही घातली त्याच्यात. म्हणजे तिन्ही डाळी एकत्र करून मी आमटी केली आहे. तुम्ही कशी करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुरीच्या डाळीत फक्त छान होते, पण पित्त होतं भरपूर. हे बघा, या पद्धतीने मी आमटी केल्या. व्हिडिओ आवडत असल्यास प्लीज सबस्क्राईब, लाईक करा. गरम पाणी घातले थोडंसं. तुम्ही पातळही करू शकता, कुस्करून खायला. भातात वगैरे छान लागते. कढीपत्ताही घालू शकता, मी नाही घातला. अशी आमटी छान लागते. एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, आपली आता शेवग्याच्या शेंगा एक 10-15 मिनटात शेवग्याच्या शेंगा शिजत आहेत. मीठ घातलं थोडंसं. या पद्धतीने मी आमटी केली आहे. तुम्ही करू शकता अशी आमटी भाकरीसोबत. थोडी शिजू द्यायचं. शिजते लगेच, ते वेळ लागत नाही शेंगा शिजायला. आता थंडीत खूपच चव असतात शेंगा. आठवड्यातनं 2 वेळा तरी व्हायला पाहिजेत. कोथिंबीर घातली. थंडीत सगळ्याच भाज्या छान येतात.
काय म्हणतात त्याला, हिवाळ्यात, आणि चवीलाही असतात. तशा उन्हाळ्यात चवीला नसतात भाज्या. हे बघ, आपली शेवग्याची शेंग होत आली आता. खोबऱ्याचा किस थोडासा टाकलाय. हे बघा, ते मुगाच्या सालीची डाळीची आमटी अशीच होते. हे बघा, आपली आमटी तयार आहे. पण या डाळीची आमटी खूपच चव लागते. एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कट नसला तरी चालेल, पण छान होते. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.